3 महिन्यानंतर हे बिंग फिमेल म्हणून ते 55 पर्यंत असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या एज ग्रुपमध्ये अजून थोडं इझी करून सांगते. ज्याची हाईट 170 सेंटीमीटर आहे, राईट, 170 सेंटीमीटर आहे, त्याचं वेट 70च्या पुढे नको. असं इतकं सिंपल. एक त्याचा पहिला एक आकडा काढून टाका, जे शिल्लक राहते ते तुमचं वेट. कळलं सगळ्यांना? ज्यांचं वेट ज्यांची उंची 180 सेंटीमीटर आहे त्यांचं वेट 80च्या पुढे नको. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपलं वेट मॉनिटर करा आणि त्याच्यापेक्षा जास्त वेट तुमचं नाहीये याची काळजी घ्या आणि जास्त असेल तर कमी करण्यावर लक्ष द्या. तरच तुम्ही सगळे लोक खूप चांगल्या पद्धतीने निरोगी आयुष्य जगू शकतात, हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतात, ते पण डिसीज फ्री आणि मेडिसिन फ्री. ठीक आहे? ओके, शिळा खाण्यामध्ये तुम्ही काय खाताय ते? चपाती, चपाती, सांगते व्यवस्थित सांगते. सगळ्यात पहिले फ्रीज मध्ये ठेवलेलं कुठलंही अन्न 24 तासाच्या वरती खायचं नाही. त्याच्यामध्ये जास्त बॅक्टेरियल ग्रोथ ठीक आहे होत असते आणि ते जास्त म्हणतात ना लेस न्यूट्रिशियस म्हणू शकते, अनहेल्दी नाही म्हणू शकत, पण त्याच्यातलं न्यूट्रिशन कमी होत जातं. सगळ्यात पहिले भाकरी आणि भाताबद्दल बोलूया. भाकरी असेल, चपाती असेल, 24 तासापर्यंत तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, भात पण असेल तर 24 तासापर्यंत तुम्ही खाऊ शकता, पण फ्रीज मध्ये ठेवताना नेहमी भातामध्ये पॅक कव्हर केलेलं असलं पाहिजे. फ्रीज मधली हवा त्या फूड मध्ये एंटर केली नाही पाहिजे. या गोष्टीची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि आता राहिलं डाळ, भाज्या, त्या मिनिमम 6 ते 8 तास त्याच्यावरती त्या भाज्या खायच्या नाही. त्याच्याने फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता वाढते. ऐकताय सगळेजण? हा, सो भाकरी आणि भात 24 तास मॅक्सिमम, ते पण हिवाळ्यात. उन्हाळ्यामध्ये 12 ते 13 तास. 12 ते 13 तासाच्या वरती भाकरी किंवा भात किंवा चपाती खायची नाही उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप कमी असेल त्यामुळे 24 तासापर्यंत तुम्ही खाऊ शकता. पण भाजी, डाळ या गोष्टी 6 ते 8 तासापेक्षा जास्त खायच्या नाही. तोपर्यंत खा, त्याच्या आधी संपवा, पण त्याच्यानंतर खाऊ नका. आता शिळ्यामध्ये अजून काही गोष्टी येतात. कट केलेले फ्रुट्स कट करतो आणि ठेवतो आपण 3 ते 4 तास. त्याच्या पलीकडे जर तुम्ही कुठलंही कट केलेलं फ्रूट खाल्लं तर ते ऑक्सिडाइज होतं, त्याच्याने पण तुमचं पोट बिघडण्याची शक्यता आहे, फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता आहे. आणि कुठलेही कट केलेले फ्रुट्स ओपन मध्ये कधीच ठेवायचे नाही. इट शुड बी पॅक, म्हणजे एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे. पण कुठलेही फ्रुट्स प्रयत्न करा. आता पपई आहे, कलिंगड आहे, एका वेळेला नाही संपत. आणताना छोटे फ्रुट्स आणा किंवा एका वेळेला संपवायचा प्रयत्न करा किंवा 3 ते 4 तासामध्ये ते खतम करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, या गोष्टी तुम्ही अशा पाळल्या तर तुमचं पचन कधीच बिघडणार नाही. आणि मॅक्सिमम पचनाचे आजार ह्याच गोष्टींमुळे आहे, ह्या सवयीमुळे आहे. लिंबू अगेन तेच सांगते ना, कुठलाही फ्रूट, लिंबू पण फ्रूट मध्येच येतं. त्यामुळे आणि मेन म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये तो कोणता ऍसिड असतं, सिट्रिक ऍसिड असतं. त्यामुळे अगेन ते म्हणतात ना हवेसोबत त्याची रिॲक्शन होते आणि ते कोरडं पडतं. सो अगेन ते पण चांगलं नाही आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही जर कट करताय तर मेक शुअर की ती तुम्ही तेव्हाच्या तेव्हा यूज करून खतम करता. आणि ठेवायचं जरी असेल तर एअरटाईट डब्यामध्ये ठेवा, त्याला हवा लागली नाही पाहिजे. अशा पद्धतीने ठेवा, ऑक्सिडाइज नाही झाली पाहिजे. बाजारामध्ये एनर्जी पे आलेली बिलकुल नाही. कोणतंही एनर्जी पे जे आहे ना हे हेल्दी नाहीच आहे. त्याच्यामध्ये फक्त साखर आणि साखर आहे. आणि तुमच्या एज ग्रुपमध्ये कोणीही कोको कोला, थम्सअप, स्टिंग काय असतं अजून ॲपी या गोष्टी पिणं बिलकुलच चांगलं नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त साखर नाही, त्याच्यामध्ये अशाही काही गोष्टी आहेत की जे तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ब्लड शुगरचं प्रमाण फक्त वाढवते. त्यामुळे त्याही गोष्टी प्रयत्न करा की तुम्ही नाही खाते. जर तुम्हाला काही एनर्जी पिऊ वाटतच आहे, एनर्जी ड्रिंक पिऊ वाटतंय तर उसाचा रस बेस्ट आहे, लिंबू पाणी खूप चांगलं आहे, कोकम सरबत खूप चांगलं आहे, ताक आहे, या गोष्टी प्या. नारळ पाणी आहे. पण डायबिटिक लोकांनी सुद्धा ह्या गोष्टी पिताना काळजीने प्यायच्या. ज्यांची ब्लड शुगर हायर साईड आहे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी खूप कमी प्यायच्या, अति प्यायच्या नाही. अजून कोणाचा काही प्रश्न? चवीसाठी खातायत ना त्या गोष्टींची तुमच्या एज ग्रुपमध्ये आता गरज नाही.
ज्या गोष्टी फक्त चवीसाठी खा, आता तुम्ही गरजेसाठी खा, चवीसाठी नका खाऊ. त्यामुळे चहा ही गरज नाहीये, ही चव आहे. 4 मित्र बसले, आणा चहा, बिस्किट्स आणा, खारी आणा, टोस्ट आणा, हे असे कामं करतात. सो ह्या गोष्टींची गरज नाही. ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट खाऊ नये. आणि साखरेच्या चहात लिंबू पिळून ते कसं काय नाही? आपल्या दुधाच्या चहामध्ये लिंबू नाही टाकू शकत, आपण लेमन टी मध्ये टाकू शकतो. पण अगेन त्याच्यात पण तुम्हाला साखरच पाहिजे, तर मग तुम्ही बिना साखरेचं पीत असाल तर चांगलं. जर तुम्ही साखर सहित पिताय तर मग तुम्ही लिंबू टाका, मध टाका, तुम्ही अजून त्याच्यात अमृत टाका, ते वेस्ट असेल. माझी एक शंका आहे. तो ऑप्शन चांगला आहे, तो ऑप्शन चांगला आहे. साखरेपेक्षा गुळ थोडा बरा, थोडा बरा. पण तुमच्या एज ग्रुपसाठी जर स्पेसिफिक सांगितलं ना, तर तुम्हाला तुमची ब्लड शुगर, ठीक आहे, प्लस तुमचा बीपी, कोलेस्ट्रॉल, ऑलरेडी खूप सारे इश्यूज आहे, ते कंट्रोल ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाचं पचन, कारण चहा हा खूप ऍसिडिक असतो. बाहेरचा चहा 1 तास उकळवतात ते लोक, इतका ऍसिडिटी त्याची वाढलेली असते, ऍसिडिक लेवल त्याची वाढलेली असते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं पचन बिघडण्याची शक्यता आहे. सो प्रयत्न करा की तुम्ही बाहेरचा चहा नाही पिला तरी दिवसातनं एकदा, त्याच्यासोबत काही न खाताना चहा कधीही प्यायचा असेल ना तर काहीतरी खायचं आणि मग अर्धा तासाने चहा प्यायचा. उपाशी पोटी चहा पिणार आणि मग नंतर नाश्ता करणार, मग नंतर काहीतरी अजून खाणार, असं करू नका. माझी अडचण अशी होती, दोनच टाइम घेऊ 9:30च्या अगोदर. 8:30 रात्री, सकाळी. सकाळी सुरुवातीला मी ड्रायफ्रूट घेऊ, त्याच्यानंतर फ्रूट, त्याच्यानंतर सॅलड, वाचलं तर मग काही ते भाकरी चटपट चपाती एवढंच. बरं. नंतर संध्याकाळी 5-6 वाजता. अडचण सांगा ना. अडचण म्हणजे हे डाएट ठीक आहे का कसं आहे? नाही, हा डाएट ठीक नाहीच आहे. कारण आता तुम्ही म्हणताय की ड्रायफ्रूट खाताय, 1-1.5 भाकरी खाताय, रात्री 1-1.5 भाकरी चतकोर भाकरी खाताय आणि थोडंफार सॅलड खाताय. आता याच्यामध्ये डाळ नाहीये, प्रोटीन्सच नाहीये. नंतर घेतो ना चपाती भाकरी फक्त चटकोर किंवा डाळ आणि हे घेतो, डाळ, भाज्या, आपल्या फ्रूट भाजी वगैरे असते, फ्रूट भाजी, पालेभाजी ते खातो. ठीक आहे. मग आता तुमचं नक्की कन्सर्न असं आहे की हा डाएट बरोबर आहे का? ठीक आहे का नाही डाएट? 2 टाइमामध्ये पण जेवण बरोबर आहे, पण मग 2 वेळेच्या जेवणामध्ये त्याची म्हणतात ना जेवढी रिक्वायरमेंट आहे, न्यूट्रिशन रिक्वायरमेंट म्हणजे पोषणाची जेवढी गरज आहे ती पूर्ण होते का ते महत्वाचं आहे. आणि आता तुमचं ओव्हरऑल डाएट बघितलं ना, एक चतकोर भाकरी, 1 वाटी डाळ, 1 वाटी सॅलड आणि भाजी, आणि प्लस रात्रीही तेवढंच. अगोदर पहिलं थोडंसं ड्रायफ्रूट, त्याच्यानंतर फ्रूट नंतर सॅलेड नंतर हे बाकीचं स्प्राउट किंवा काय ते. बरं, मग तुम्हाला काही मेडिकल इश्यू आहे का, काही त्रास आहे का? मग तुमचा जो डाएट आहे आता पुरतं मी तुम्हाला म्हणू शकते बरोबर आहे, पण तुम्ही एकदा तुमचं रक्त तपासणं करा, तुम्ही व्यवस्थित सगळं बघा. जर सगळं योग्य असेल तर मग ठीक, जर नसेल तर मग त्या हिशोबाने मग आहारामध्ये बदल करायला लागेल. करू शकता फॉलो, काही हरकत नाही, करू शकता गोष्टी त्या पाळा. 1 महिन्यानंतर ना पहिलं कन्सल्टेशन मी प्रत्येकाला कॉम्प्लिमेंटरी द्यायचा विचार करते. तर तुम्हाला जे कुठले इश्यूज असतील तुमच्या खाण्यापिण्याच्या संदर्भित असतील, एक्सरसाइजला घेऊन असतील, तर एक कन्सल्टेशन तुमच्या प्रत्येकासाठी जे की पर्सनलाइज असेल, म्हणजे तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला कसा तुमचा डाएट ठेवायचा आहे, काय खायचं आहे, एक्सरसाइज कशी करायची आहे, तुमचे मेडिकल इश्यूज कसे कंट्रोल करायचे आहे, यासाठी मी सगळ्यांना एकदा फ्रीमध्ये मार्गदर्शन करेल, ते पण क्लिनिकमध्ये. पण मग त्याच्यासाठी तुमच्यापैकी ज्यांना गरज आहे त्यांनी क्लिनिकमध्ये येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही कधीही वेळ घेऊन, ठीक आहे, नंबरवर फोन करून वेळ घेऊन तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला जे काही तुमचे इश्यूज असतील ते सांगितले जातील. आणि जर तुम्हाला असं वाटतंय, कुठलेही तुम्ही जेवढे पण लोक आहात ज्यांना वाटतंय की त्यांचा डायबिटीज बरा झाला पाहिजे, कोलेस्ट्रॉल कमी झालं पाहिजे किंवा कोलेस्ट्रॉलची मेडिसिन बंद झाली पाहिजे, तर जे काय आम्ही प्लॅन सांगतो त्याच्यामध्ये मी जेवढा चांगला डिस्काउंट देऊ शकेल तुमच्या सगळ्यांना तेवढा चांगला डिस्काउंट देऊ तुम्हाला मी तुमचे आजार बरे करायला सुद्धा मदत करेन. पण मग त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं डेडिकेशन किंवा कमिटमेंट जी असते ना ती 100% हवी. पण एक कन्सल्टेशन मी सगळ्यांना फ्रीमध्ये देईल, त्यामुळे तुम्हाला मी आता जेवढं सांगितलं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. थोड्याशा जनरल गोष्टी सांगितल्या मी, पण जर गरज असेल तर मी तुम्हाला तेवढं पर्सनलाइज म्हणजे तुम्हाला जी गरज आहे त्या हिशोबाने सांगेन. मी माझा नंबर सांगू? ओके, 93598708. रोशनी मुसळे.
टाकलेलं आहे ग्रुपवर. करेक्ट मिस कॉल देऊ शकता. टाकलेलं आहे, परत तुम्ही टाकतो. रोशनी मुसाडे म्हणून सेव्ह करा आणि तुम्हाला जेव्हा लाईक बोलायचं असेल कन्सल्टेशन करायचं असेल तुम्ही फोन करून वेळ घ्या आणि या ग्रुपवर टाकलाय. 9359798708. ठीक आहे. रोशनी मुसळे. ऐका जरा, हे पहा, आमचे ही सर्व मंडळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत मॅडम, आणि भविष्यामध्ये केव्हाही आमच्या मदतीची आवश्यकता वाटली, आपल्याला आमच्या सहकार्याची आवश्यकता वाटली तर आपणास मदत करणं आमचं आम्ही कर्तव्य समजू आणि आपली मदत करणं आम्हाला निश्चितपणे आवडेल. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.